प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यशास्त्राची 2 प्रकरणं यापूर्वी आपण अभ्यासली. त्यातलं पहिलं प्रकरण होतं भारतीय संविधानाची वाटचाल, म्हणजे संविधानाची वाटचाल. दुसरं प्रकरण आपण अभ्यासलं भारतातील निवडणूक प्रक्रिया. आणि आता तिसरं प्रकरण आपण अभ्यासणार आहोत राजकीय पक्ष. भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर याच प्रकरणामध्ये प्रादेशिक पक्षांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. साहजिकच तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो, डेफिनेशन, व्याख्या, कशाला राजकीय पक्ष म्हणायचं? बरोबर आहे. म्हणजे जे शीर्षक आहे ते तर पहिलं आपल्याला समजलंच पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण 2 प्रकरणांचा जेव्हा अभ्यास केला ना, संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रिया, काय अभ्यासायला मिळालं आपल्याला? देशातली निवडणूक प्रक्रिया किती महत्वाची आहे. आपल्या संविधानानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो. मग तो गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जो संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार चालला, तर हे सगळे घटक लक्षात घेतले तर एक गोष्ट लक्षात घ्या की जी सामान्य जनता असते, म्हणजे या 3 घटकांमध्ये आपण अभ्यासण्यामध्ये काय गोष्ट लक्षात घेतली की सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष आहे. 4 घटक सांगितले मी: सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या 4ही घटकांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण राजकारणाबद्दल जे काही ऐकतो, जे काही पाहतो, जे काही वाचतो, त्यामध्ये बरेचशा गोष्टी राजकारणातल्या या पक्षांशी संबंधित असतात, राजकीय पक्षांशी संबंधित असतात. आणि राजकीय पक्षांचं अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असतं. जिथे जिथे लोकशाही आहे तिथे तिथे राजकीय पक्षांचं अस्तित्व असतं. आणि विशेष म्हणजे किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की लोकशाही व्यवस्थेमुळेच राजकीय पक्ष जे असतात ते सत्तेसाठी स्पर्धा करत असतात. आपल्याकडे डेमोक्रेसी सिस्टीम आहे, लोकशाही पद्धत आहे, आणि या लोकशाही पद्धतीमध्ये राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. मग आता प्रामुख्याने याच दृष्टीने आपल्याला आपल्या देशातल्या राजकीय पक्षाची, राष्ट्रीय पातळीवरतील राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पातळीवरतील असणारे राजकीय पक्ष यांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. हे घटक लक्षात घ्या. आपल्याला या देशाचा जबाबदार नागरिक बनायचं म्हणजेच काय? मला देशाच्या संविधानाबद्दल माहिती पाहिजे, माझ्या देशातल्या या राजकीय घटकांबद्दल मला माहिती असणं गरजेचं आहे. एक सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला हे घटक माहित असणं गरजेचं आहे. आता बघा तुम्ही की आपल्या परिसरामध्ये, आपल्या अवतीभोवती आपण अनेक गट म्हणा, अनेक संस्था म्हणा, अनेक संघटना म्हणा, या प्रामुख्याने कोणत्या तरी कामासाठी पाठपुरावा करताना दिसतात. गट म्हणा, संस्था म्हणा, संघटना म्हणा, एखादा सार्वजनिक प्रश्न उपस्थित घेऊन काही चळवळी पण उभ्या राहतात. लोकशाहीमध्ये संघटनांचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला आपली मागणी शासन दरबारी मांडण्याकरता चळवळीचं पण स्वातंत्र्य प्रामुख्याने आहे. आणि मग आपण बघतो की अनेक आंदोलनांविषयी सुद्धा आपण ऐकतो. जसं आता बघा की किसान आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते किसान आंदोलन चालू आहे प्रामुख्याने. त्याचबरोबर माहितीच्या अधिकारासाठी सुद्धा आंदोलनं झाली.
त्याचबरोबर भ्रष्टाचार मुक्त शासन प्रणाली असावी म्हणून त्याच्या संबंधी सुद्धा आंदोलनं झाली. विविध गट, विविध संस्था, विविध संघटना किंवा म्हणजे कुठल्या तरी कामासाठी या संस्था, संघटना, गट हे प्रामुख्याने काम करत असतात. आणि त्या कामाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, सार्वजनिक प्रश्नांचं स्वरूप लक्षात घेतलं तर अनेक चळवळी उभ्या राहताना दिसतात. मग जसं विशिष्ट प्रश्न घेऊन गट, संस्था, संघटना जशा पुढाकार घेतात त्याच पद्धतीनं राजकीय पक्ष सुद्धा निवडणुका लढवण्यामध्ये पुढाकार घेताना दिसतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, गट झाला, संस्था झाली, संघटना झाली, ही कशी असते? सामाजिक संघटना असते. गट, संस्था, संघटना ही काय असते? सामाजिक संघटना असते. तसंच राजकीय पक्ष सुद्धा, राजकीय संघटना सुद्धा सामाजिक संघटनाच असतात. फक्त फरक काय असतो की त्यांची कार्यपद्धती आणि त्यांची उद्दिष्ट वेगळी असतात. कुठलीही संघटना काय असते, गट घ्या, संस्था घ्या, संघटना घ्या, ही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करत असते. तसंच सामाजिक संघटनेमध्ये राजकीय संघटनेचा पण समावेश होतो. फरक फक्त एवढा आहे की तिची कार्यपद्धती वेगळी आहे, त्याचबरोबर तिची उद्दिष्ट वेगळी असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे की राजकीय पक्ष म्हणजे काय. राजकीय पक्ष म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय पॉलिटिकल पार्टी? कशाला राजकीय पक्ष म्हणायचं, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. तर राजकीय पक्ष म्हणजे राजकीय, हा पहिला मुद्दा बघतोय आपण. राजकीय पक्ष म्हणजे काय? तर राजकीय पक्ष म्हणजे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्रित येऊन संघटना स्थापन करतात. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्र येऊन संघटना स्थापन करतात, निवडणुका लढवतात. संघटना स्थापन करतात, निवडणुका लढवतात, तर त्या संघटनेला म्हणतात राजकीय पक्ष. म्हणजे मूळ मुद्दा काय लक्षात घ्यायचा आपल्याला की सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्र येतात आणि संघटना स्थापन करतात व निवडणुका लढवतात. लोकप्रतिनिधी बनून ते निवडणुका म्हणजे लोकप्रतिनिधी होण्यासाठी ते निवडणुका लढवतात. याला म्हटलेलं आहे राजकीय पक्ष. आता राजकीय पक्ष म्हणजे दुसरा एक भाग आपल्याला असंही म्हणता येईल की राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट, आपल्या पक्षाचे सरकार स्थापन करणाऱ्या लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष. दुसरी व्याख्या आपल्याला अशी पण करता येईल. मग आता आपण बघितलं म्हणजे यात काही मुद्दे आपल्या लक्षात आले. राजकीय पक्षाच्या व्याख्येमध्ये काही मुद्दे लक्षात आले. काय पहिला मुद्दा की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्र येतात, संघटना स्थापन करतात, निवडणुका लढवतात आणि निवडणुका लढवतात. त्या संघटनेलाच काय म्हटलेलं? राजकीय पक्ष. निवडणुका लढवून सत्ता प्राप्त करणे, आपल्या पक्षाचं सरकार सत्तेवर आणणं, हे या राजकीय पक्षांशी संबंधित आहे. मग आता राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये एकूण आपल्याला इथे राजकीय पक्षाची 5 वैशिष्ट्य सांगितली. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य सत्ता मिळवणे. नीट लक्षात घ्या हा, राजकीय पक्षांची वैशिष्ट्य लिहा. पहिलं वैशिष्ट्य सत्ता मिळवणे. आता पहिलं वैशिष्ट्य स्पष्टीकरण काय करता येईल की निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हा राजकीय पक्षाचा मुख्य हेतू असतो. मेन हेतू, मुख्य हेतू काय? निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हा राजकीय पक्षाचा काय असतो? मुख्य हेतू असतो. कुठलाही राजकीय पक्ष असू द्या, तो राष्ट्रीय असू द्या नाहीतर प्रादेशिक पक्ष असू द्या, की निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हा हेतू असतो. मग सत्तेसाठी
विविध राजकीय पक्ष काय करतात, नेहमी परस्परांशी सत्ता स्पर्धा करत असतात. अनेक राजकीय भारतामध्ये बहुपक्ष पद्धती, सत्ता मिळवण्यासाठी अनेक राजकीय पक्ष स्पर्धा करत असतात. स्पर्धा करणं अयोग्य नाही, योग्यच आहे. एक लक्षात घ्या, स्पर्धेतून काय असतं, नेहमी चांगल्या गोष्टी निष्पन्न होतात. मग सत्तेसाठी स्पर्धा करणं यात अयोग्य असं काही नाहीये. फक्त महत्वाची गोष्ट आहे की सत्तेसाठी स्पर्धा करताना ती स्पर्धा कशी असावी, तर निकोप असावी, स्वच्छ असावी. प्रामाणिकपणे आपण म्हणजे आपल्याला सत्ता मिळवायची ना, आपली विचारसरणी, आपण जी ध्येय धोरणं राबवणारे, हे आपलं मत प्रामाणिकपणे लोकांपुढे पुढे पोहोचवलं पाहिजे पक्षाने. स्पर्धा कशी असावी, निकोप असावी. स्पर्धा करणं अयोग्य नाही, परंतु ती स्पर्धा कशी पाहिजे, निकोप पाहिजे. त्या स्पर्धेमध्ये वाईट प्रवृत्ती आल्या, गुन्हेगारी प्रवृत्ती आली, सत्ता मिळवण्यासाठी गुंडागर्दी आली, गैरव्यवहार आले, तर मग ती गोष्ट लोकशाहीला खूप मारक आहे. म्हणून पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्या राजकीय पक्षांचं. काय सांगितलं मी, की सत्ता मिळवणे, निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हे हा राजकीय पक्षाचा मुख्य हेतू असतो. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचा वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की विचारसरणीचा आधार. आणि इथे अजून एक मुद्दा आहे जो आपल्याला स्पष्ट करता आला पाहिजे, आणि तो मुद्दा म्हणजे की पक्षाचा जनाधार. जन म्हणजे लोक. तर विचारसरणीचा आधार म्हणजे काय, तर प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा किंवा विचारांचा पुरस्कार करणारा असतो. प्रत्येक राजकीय पक्ष सार्वजनिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये, लोकांच्या बाबतीमध्ये जे काही सार्वजनिक प्रश्न वगैरे आहेत, त्या प्रश्नांच्या बाबत त्या पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. आणि या भूमिकेतूनच विचारसरणीचा जन्म होतो, विचारसरणी तयार होत असते. आणि मग पक्षाची जी विचारसरणी ज्या लोकांना योग्य वाटते, पक्ष जी आपली विचारसरणी लोकांपुढे घेऊन जातं, तर ती विचारसरणी जेव्हा लोकांना आवडते तर लोक त्याला काय करतात, पाठिंबा देतात. त्यालाच म्हटलेलं आहे पक्षाचा जनाधार. म्हणून दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलं मी काय, राजकीय पक्षाचं, की विचारसरणीचा आधार. प्रत्येक पक्षाची स्वतःची एक विचारसरणी असते. ती विचारसरणीचा जन्म कसा होतो, तर जेव्हा सार्वजनिक प्रश्न, लोकांचे प्रश्न, त्याच्यावरती पक्ष सखोल विचार करतो, मग त्याच्यातून त्याची भूमिका तयार होते आणि त्या भूमिकेतून विचारसरणीचा उदय होत असतो. आणि लोकांना जेव्हा पक्षाची विचारसरणी आवडते तर लोक त्या पक्षाला त्यानुसार पाठिंबा देतात, आणि त्यालाच म्हटलेलं आहे पक्षाचा जनाधार म्हणून. आधुनिक काळामध्ये आपण जर एक वैशिष्ट्य बघितलं, जवळजवळ आपल्या देशाची गरज ओळखून सर्वच पक्षांची विचारसरणी जवळजवळ सारखीच दिसते. त्यात फारशी तफावत दिसत नाही. निदान राष्ट्रीय पातळीवर जर विचार केला तर जवळजवळ सर्वच पक्षांची विचारसरणी सारखीच असलेली दिसून येते. त्यामुळं पक्षांच्या विचारसरणीमध्ये बदल आहे किंवा फरक आहे, ही गोष्ट आपल्या दृष्टीनं अवघड आहे. प्रत्येक पक्षाची विचारसरणी जवळजवळ आपल्या देशाला अनुकूल असलेली दिसून येते किंवा प्रादेशिक पातळीवर त्यानुसारच दिसून येते. तिसरं वैशिष्ट्य ते म्हणजे पक्ष कार्यक्रम. राजकीय पक्ष काय करतात, त्या पक्षाची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणी प्रत्यक्षात आणण्याकरता ते काही करतात, प्रामुख्याने पक्षाचे कार्यक्रम प्रामुख्याने निश्चित करत असतात. आणि त्यांना जर सत्ता मिळाली की सत्ता मिळाल्यानंतर जे पक्षाचे कार्यक्रम असतात त्यानुसार त्याची अंमलबजावणी करायला ते सुरुवात करत असतात, आणि त्याच्यातूनच ते लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून तिसरं एक महत्वाचं वैशिष्ट्य राजकीय पक्षांचं आहे, आणि ते म्हणजे पक्ष कार्यक्रम. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकार स्थापन करणं. हे राजकीय पक्षाचं पुढचं महत्वाचं
वैशिष्ट्य आहे. आता इथे सिंपल लॉजिक आहे. काय? ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाला काय म्हणतात? सत्ताधारी पक्ष. ज्या पक्षाला, आता लोकसभेची निवडणूक असेल समजा, तर लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं तो सत्ताधारी पक्ष असतो, आणि जो अल्पमतामध्ये असतो त्यानंतरचा 2 नंबरचा पक्ष त्याला काय म्हणतो आपण? विरोधी पक्ष. मग ज्या पक्षाला बहुमत मिळतं तो पक्ष काय करतो? सरकार स्थापन करण्याचं काम प्रामुख्याने करतो. आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, आपला 5वा मुद्दा आहे की शासन व जनता यांच्यातील दुवा. लक्षात घ्या की राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा असतात. सकारण स्पष्ट करा. मग का दुवा असतात ही गोष्ट लक्षात घ्या. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात, मध्यस्थ म्हणून काम प्रामुख्याने करतात. मग कोणती गोष्ट महत्वाची या ठिकाणी? कसं काम करतात? तर एक लक्षात घ्या, जनतेच्या ज्या काही मागण्या असतात, जनतेच्या ज्या काही अडीअडचणी असतात किंवा जनतेची जी काही गाऱ्हाणी असतात ती जनतेची गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम राजकीय पक्ष करतात. जनतेच्या ज्या काही समस्या असतील, जनतेची जी काही अडीअडचणी असतील, गाऱ्हाणी असतील, ती पोहोचवण्याचं काम शासनापर्यंत करण्याचं काम कोण करतं? राजकीय पक्ष करत असतात. आणि शासन सुद्धा पक्षामार्फत आपल्या ध्येय, धोरण आणि कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचं काम कोण करत असतं? राजकीय पक्ष करत असतात. म्हणून शासन आणि जनता यांच्यातला दुवा म्हणजे राजकीय पक्ष आहे. तर इथे आपण राजकीय पक्षांची वैशिष्ट्य बघितली. पुन्हा एकदा बघा, सत्ता मिळवणे हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट विचारसरणीचा आधार. तिसरं वैशिष्ट्य पक्ष कार्यक्रम. आपली विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता प्रत्येक राजकीय पक्ष काय करतो? कार्यक्रमांची आखणी करतो. त्याला पक्ष कार्यक्रम म्हटलं. सरकार स्थापन करणे. काय सांगितलं मी की ज्या पक्षाला बहुमत मिळतो तो सत्ताधारी पक्ष असतो, आणि ज्या पक्ष त्याच्या नंतर जो पक्ष, ज्या पक्षाला अल्पमत असतं, 2 नंबरचा पक्ष असतो, त्याला आपण विरोधी पक्ष म्हणतो. आणि शासन आणि जनता यांच्यातला दुवा म्हणजे जनतेची जी काही अडीअडचणी असतील, गाऱ्हाणी असतील, समस्या असतील, त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम राजकीय पक्ष प्रामुख्याने करत असतात. ही झाली पक्षाची खास वैशिष्ट्य. आता इथे अजून एक महत्वपूर्ण संकल्पना आहे या राजकीय पक्ष, ती म्हणजे लक्षात घ्या पक्ष विरहित लोकशाही. पक्ष नसलेली लोकशाही हा एक आदर्शवादी सिद्धांत आहे. लक्षात घ्या. आता आपल्याकडे तर पक्ष पद्धती, बहुपक्ष पद्धती, मग पक्ष विरहित लोकशाही कशाला म्हणतात हा मुद्दा नीट लक्षात घ्या. पक्ष विरहित लोकशाही कशाला म्हणतात? तर ज्या लोकशाही राज्यात पक्षीय व्यवस्था नसते. आता भारत लोकशाही राष्ट्र आहेत ना, राज्य. जगात अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. पक्षविरहित लोकशाहीची व्याख्या काय सांगितली? ज्या लोकशाही राज्यात पक्षीय व्यवस्था नसते, मग काय असतं? लोक किंवा लोकसमित्या काम पाहतात. लोक किंवा लोकसमित्या काम पाहतात. त्या पद्धतीला म्हणतात पक्षविरहित लोकशाही. आता या पक्षविरहित लोकशाहीने सांगितलं हा एक आदर्शवादी सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपल्या पुस्तकामध्ये हा पक्षविरहित लोकशाहीचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि विशेष म्हणजे या सिद्धांताचे जे पुरस्कर्ते आहेत त्यामध्ये आपले हे जुने नेते जे आज हयात नाही, एक आहे जयप्रकाश नारायण, दुसरे आहे विनोबा भावे. या नेत्यांनी सुद्धा या पक्षविरहित संकल्पनेचा पुरस्कार केलेला दिसून येतो. कारण का?
राजकीय पक्ष पद्धतीमधले जे वाईट परिणाम त्यांनी बघितले तर त्यांचं मत असं होतं, विनोबाजींचं मत होतं, जयप्रकाश नारायणचं मत होतं की राजकीय पक्ष हे रद्दच केले पाहिजे. कारण का तर राजकीय पक्ष हे सत्तेसाठी झगडतात. त्याचबरोबर राजकीय पक्ष सत्तेसाठी झगडतात त्याच्यामुळं काय होतं, गैरप्रकार होतात, भ्रष्टाचार प्रामुख्याने करतात, त्यामुळं लोकांची सत्ता अनुभवता येत नाही. म्हणून अशी पक्ष पद्धती नष्ट झाली पाहिजे. राजकीय पक्षाऐवजी लोकसमित्या स्थापन करायला हव्या असं मत जयप्रकाश नारायण आणि विनोबा भावे यांचं प्रामुख्याने होतं. त्याचबरोबर प्रसिद्ध तत्वज्ञ प्लेटो, जगप्रसिद्ध तत्वज्ञ प्लेटो हे ग्रीक संस्कृतीमधले होते, ग्रीस प्राचीन संस्कृती तिथले होते. त्याचबरोबर अमेरिकेमधल्या असणाऱ्या घटनाकारांनी सुद्धा प्रामुख्याने पक्ष पद्धती ही त्रासदायक असते म्हणून तिला दोष दिलेला आहे. आणि पक्षविरहित लोकशाहीत लोकमताला वाव मिळेल व लोकहिताचं रक्षण होईल असं या विचारवंतांचं मत आहे. म्हणजे त्यांना अभिप्रेत काय हुआ की राजकीय पक्ष नको. प्लेटोचंही मत तेच होतं, अमेरिकन घटनाकारांचंही मत तेच होतं आणि त्या दृष्टिकोनातून ते मत मांडलं. पण मग आता प्रश्न असा आहे की पक्षविरहित लोकशाही देशामध्ये रुजवणं ही एक खूप मोठी आदर्श गोष्ट आहे. पक्षविरहित लोकशाही आणण्यासाठी मुळात काय असतं, संपूर्ण जो समाज असतो तो राजकीय दृष्ट्या साक्षर असणं गरजेचं आहे, जागृत असणं गरजेचं आहे, चारित्र्यवान असणं गरजेचं आहे आणि ती स्थिती अजून आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हा एक आदर्शवादी सिद्धांत आहे. तर पक्षविरहित लोकशाहीची संकल्पना मांडली कोणी, मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली. आणि या पक्षविरहित लोकशाहीचे पुरस्कर्ते कोण होते देशामध्ये, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, प्लेटो सारख्या विचारवंतांना सुद्धा पक्षविरहित लोकशाहीच्या बद्दल आपले विचार मांडलेले दिसून येतात. आता आपण पुढच्या घटकाकडे जाणार आहोत आणि तो आहे पक्ष पद्धती. पक्ष पद्धती 3 प्रकारच्या आहे. पहिली म्हणजे एक पक्ष पद्धती. आता या संकल्पना नीट समजून घ्या. एक पक्ष पद्धती म्हणजे काय, जेव्हा एकाच पक्षाच्या हातामध्ये दीर्घकाळ सत्ता राहते, एकाच पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता असते आणि अन्य पक्ष जेव्हा प्रभावहीन असतात त्या पक्ष पद्धतीला म्हणतात एक पक्ष पद्धती. द्विपक्ष पद्धती, राजकारणामध्ये जेव्हा 2 पक्ष प्रबळ असतात आणि ते आलटून पालटून सत्तेवरती येतात तर त्यावेळेस असणारी पक्ष पद्धती म्हणजे द्विपक्ष पद्धती. आणि मग बहुपक्ष पद्धती म्हणजे जेव्हा सत्ता स्पर्धेमध्ये अनेक पक्ष असतात आणि सर्वांचाच प्रभाव प्रामुख्याने जेव्हा असतो तिला म्हणतात बहुपक्ष पद्धती. मग आता आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये प्रामुख्याने भारतातील पक्ष पद्धतीचं स्वरूप कसं कसं बदलत गेलं जरा त्याचा पण आपण आढावा घेऊ. भारताला स्वातंत्र्य मिळालं, निवडणुका कधी झाल्या, 1951 साली. आणि 51 पासून आज 2020 पर्यंतचा जर आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्या भारतातल्या पक्ष पद्धतीचं स्वरूप कसं कसं बदलत गेलं ते पण बघूया. पहिला भाग बघा, स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणता पक्ष सत्तेवर होता तर तो होता भारतीय काँग्रेस पक्ष. म्हणजे काँग्रेस पक्षाचे पहिले पंतप्रधान कोण, पंडित जवाहरलाल नेहरू. मग आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, इतिहासात पण आपण बघा 9वीच्या इतिहासात आपण पंतप्रधानांची कारकीर्द सगळी अभ्यासली, त्यामुळे आपल्याला या गोष्टी बऱ्याचशा परिचित आहे. बॅक हिस्ट्री लक्षात घ्या. आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देशाच्या केंद्रामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये केंद्रात आणि बऱ्याचशा राज्यांमध्ये सुद्धा काँग्रेस हा एकच पक्ष प्रबळ होता. म्हणजे त्यावेळेस एक पक्ष प्रबळ पद्धती आपल्याकडे होती बरेच वर्ष.
याच्यात आपण पहिलंच बघितलंय काय की पंडित जवाहरलाल नेहरू भारतात सर्वाधिक कालखंडामध्ये ते पंतप्रधान राहिलेले दिसून येतात. म्हणजे सुरुवातीला एक प्रबळ पक्ष पद्धती आपल्याला दिसून येते बरेच कालखंड. नंतर पुढे झालं काय 1977 साली बघा 75 ते 77चा कालखंड आणीबाणीचा कालखंड होता. लक्षात घ्या आणीबाणी घोषित झालेली होती. आणि 1977 मध्ये काय झालं की अनेक पक्ष एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी जनता पक्ष नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि त्यामुळं प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचा प्रभाव संपला. म्हणजे 1977 म्हणजे स्वातंत्र्यापासून तर 77 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती त्यामुळे तो एक प्रबळ पक्ष होता. आणि 77 नंतर मात्र अनेक पक्ष एकत्रित येऊन त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यावेळेस सुरुवातीला पंतप्रधान होते मोरारजी देसाई. म्हणजेच काय त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्रभाव कमी केलेला दिसून येतो. त्यानंतर तिसरी घटना पहा की 1901 म्हणजे 77 नंतर पुन्हा ते सरकार दीर्घ काळ टिकलं नाही आणि 80 पासून तर जवळजवळ 89 सालापर्यंत पुन्हा केंद्रात कोण होतं काँग्रेस सरकारच प्रामुख्याने होतं. पुढे परत काय झालं 1989 साली 1989 मध्ये लोकसभेमध्ये एकाही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं आघाडी सरकार स्थापन झाली. मग त्या कालखंडामध्ये व्ही.पी. सिंग असतील चंद्रशेखर असतील गुजराल वगैरे असतील तर त्या काल देवेगौडा असतील तर ही आघाडी सरकार स्थापन झालेली दिसून येतात. आणि आता सुरुवात म्हणजे मग 89 नंतर अस्थिर असणारी ही स्थिती पुन्हा बदललेली दिसून येते आणि 1999 नंतर पुन्हा प्रामुख्याने ही स्थिती स्थिरावलेली दिसून येते. 99 नंतर मग पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे 1999 नंतर पुन्हा ज्याला आपण युपीएचं सरकार म्हणतो म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार राहिलं. काँग्रेस पक्ष आणि त्याचे इतर मित्र पक्ष त्यांचं सरकार जवळजवळ कुठपर्यंत तर 2014 पर्यंत असलेलं दिसून येतं. आणि 2014 नंतर भारतामध्ये एनडीएचं सरकार एनडीए म्हणजे कोण राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहे घटक पक्ष त्यांचं एनडीए सरकार 2014 पासून आजपर्यंत आपल्याला केंद्रामध्ये सत्तेवर असलेलं दिसून येतं. म्हणजे बघा की भारतातली पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप पहा. सुरुवातीला पहिला नंबर काँग्रेस पक्ष होता. काँग्रेस पक्षानंतर 77 साली काय झालं अनेक पक्ष एकत्र येऊन आघाडी सरकार स्थापन केलं. 77 पर्यंतचा पिरियड. 77 नंतर पुन्हा हे सरकार गेल्यानंतर 80 पासून तर जवळजवळ 89 सालापर्यंत काँग्रेस पक्ष सत्तेवरती होतं. 89 सालानंतर एकाही पक्षाला बहुमत मिळालं नाही त्यामुळे पुन्हा वेगवेगळी सरकार स्थापन झाली आणि 99 नंतर मग पुन्हा ही स्थिती स्थिरावलेली आपल्याला दिसून येते. आता पुढचा भाग आहे पक्षाचे प्रकार. आता इथे बारकाईने लक्ष द्या. आपल्याला या पाठामध्ये या दोन्ही पक्षांचा विचार करायचा आहे. पक्षाचे प्रकार दोन. पहिला राष्ट्रीय पक्ष. नीट संकल्पना लक्षात घ्या. राज्यीय नाही राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पातळीवरती प्रादेशिक पक्ष. इथून पुढे आपल्याला राष्ट्रीय पक्षाबद्दलच विवेचन बघायचं आहे. तर पक्षाचे हे दोन प्रकार प्रामुख्याने आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पातळीवरती काम करणारे पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष. मग आता आपल्याला पहिला मुद्दा बघायचा आहे महत्वाचा. प्रादेशिक पक्षाबद्दलची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वतंत्र पाहणार आहोत. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत राष्ट्रीय पक्ष म्हणजे नेमकं काय. मग राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेचे निकष काय म्हणजे एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काय निकष आहे काय अटी आहे. त्यातली पहिली अट अशी आहे 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये 6% किमान 6% वैध मत मिळणं आवश्यक असतं.
तसंच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघामधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणं आवश्यक असतं. अशाच पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. ही निकष लक्षात घ्या राष्ट्रीय पक्षाचे. तर त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पक्षाचे निकष मी तुम्हाला सांगितले की 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये किमान 60% वैध मत मिळणं आवश्यक आहे. तसंच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून किंवा किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणं आवश्यक आहे. त्यालाच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. हा घटक लक्षात घ्या. आता या प्रकरणातला जो मेन बेस आपल्याला बघायचा आहे, मुख्य घटक आपल्याला बघायचा आहे आणि तो घटक आहे भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय पक्ष प्रादेशिकचा मुद्दा आपण नंतर बघणार आहोत. तर भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा आता आपल्याला आढावा घ्यायचा आहे. डोळ्यासमोर पहिल्यांदा हे चित्र सगळं व्यवस्थित लक्षात घ्या. संकल्पना चित्र तुम्हाला काढता आलं पाहिजे. हे 7 प्रदेश एका झटक्यात तुम्हाला लिहिता आले पाहिजे. म्हणजे संकल्प चित्र काढायला सांगितलं तुम्हाला. मग भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष कोणते? एक पहिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, 2 भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 3 भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, 4 भारतीय जनता पक्ष बीजेपी, 5 बहुजन समाज पक्ष बसपा, 6 ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, 7 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे सर्व 7 राष्ट्रीय पक्ष आहेत. तुम्हाला प्रादेशिक पक्ष पण विचारले जाते, जसं महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष कोणते, तर ते संकल्प चित्र आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे. हे 7 राजकीय पक्ष तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता या पक्षांविषयीची आपल्याला सविस्तर माहिती बघायची. पक्षाची धोरणं काय आहे, त्यांची माहिती काय, म्हणजे त्यांची स्थापना कधी झाली, लक्षात घ्या. म्हणून आता आपल्याला या पक्षांचा आढावा घ्यायचा आहे. नीट लक्षात द्या. अचूक गाळलेल्या जागा, संकल्पना चित्र, प्रश्न पक्षाबद्दल विचारला तर छानपैकी आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. मग आता पहिला भाग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. याची स्थापना केव्हा झाली? स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. आता तुम्हाला तो पण इतिहास परिचित आहे की सर ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना केली. तोच हा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. हा इतिहास आपल्याला परिचित आहे. म्हणजे याबद्दल माहिती सांगतो तुम्हाला. पहिली माहिती अशी की ज्या वेळेस हा पक्ष स्थापन झाला, म्हणजे स्थापनेच्या वेळेची जी काँग्रेस होती, या काँग्रेसनं त्यावेळेस स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पूर्ण चळवळ केलेली दिली. म्हणजे 1885 पासून तर स्वातंत्र्य मिळेपर्यंत या राष्ट्रीय काँग्रेसनं स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच काम केलेलं दिसून येतं. याही पक्षामध्ये विविध विचारसरणीचे गट आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणारी चळवळ म्हणजे 1947 पूर्वीचा हा पक्ष आहे. आणि या पक्षामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विचारसरणीचे गट पण आपल्याला दिसून येतात. आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकाराला आलेला दिसून येतो. आपण बघितलंय या देशावरती दीर्घकाळ
केंद्रामध्ये सत्ता कोणाची राहिली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचीच राहिलेली दिसून येते. त्यांची जी विचारसरणी आहे, काँग्रेस पक्षाची विचारसरणी, धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटक व अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण असं त्यांचं धोरण आहे. या विचारसरणीला अनुकरून त्यांचं धोरण आपल्याला दिसून येतं. सुरुवातीपासूनच हे धोरण आहे. या व्यतिरिक्त या पक्षाने ज्या गोष्टींचा पुरस्कार केला त्याच्यामध्ये लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता या घटकांवरती या पक्षाचा विश्वास आहे. तर भारतातला हा सर्वात जुना पक्ष आहे, राजकीय पक्ष, ज्याचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. त्याची स्थापना 1885 साली झाली आणि या पक्षाचं चिन्ह आहे, चिन्ह पण लक्षात ठेवायचं, ते म्हणजे हाताचा पंजा. पंजा, हा पंजा म्हणजेच काय आहे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. याची स्थापना झाली 1925 मध्ये, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आता या पक्षाबद्दल माहिती सांगतो. हा पक्ष जो आहे, हा पक्ष मार्क्सवादी विचारांवरती आधारलेला पक्ष आहे. मार्क्सवादी म्हणजे प्रसिद्ध तत्ववेत्ते, जगप्रसिद्ध तत्ववेत्ते कार्ल मार्क्स, याबद्दल आपण इतिहासात पण माहिती अभ्यासलेली. दास कॅपिटल हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि म्हणून मार्क्सवादी विचारांवर आधारलेला हा पक्ष आहे. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. जगामध्ये 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. आणि त्याचबरोबर हा जो पक्ष आहे, हा पक्ष काम कोणासाठी करतो तर मजूर, कष्टकरी लोक, कामगार लोक यांच्या हितासाठी प्रामुख्याने हा पक्ष काम करताना दिसून येतो. पण झालं काय, 1962 साली आपल्याला परिचय आहे की भारत आणि चीन यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आपण पराजित झालेलो दिसून येतो. तर 1962च्या सुमारामध्ये या पक्षानं 1962च्या सुमारामध्ये चीन देशाचं नेतृत्व स्वीकारावं की रशियाचं नेतृत्व स्वीकारावं यावरून या पक्षामध्ये फूट पडली. आता चीन आणि रशिया हे साम्यवादी विचार प्रणालीचे देश आहेत. मग 1962 साली कोणत्या देशाचं नेतृत्व आपण स्वीकारावं, कोणत्या कम्युनिस्ट देशाचं नेतृत्व आपण स्वीकारावं, चीनचं स्वीकारावं की रशियाचं स्वीकारावं, याच्यामुळं 1962 साली 62 मध्ये या पक्षामध्ये फूट पडली आणि फूट पडल्यानंतर त्याच्यातून नवा पक्ष तयार झाला. तोच पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. 1962 साली या पक्षाची स्थापना झाली. लक्षात घ्या, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह आहे विळा आणि ओंबी. ओंबी म्हणजे गावाची ओंबी नसते का, कणीस म्हणतो आपण त्याला. विळामध्ये अशी ओंबी दाखवलेली, हे कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह आहे. आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, दोन्ही नावं सारखी पण हा मार्क्सवादी पक्ष आहे. त्याचं चिन्ह आहे निवडणुकीचं विळा आणि हातोडा. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक चिन्ह दिलेलं असतं, त्याचं चिन्ह आहे विळा आणि हातोडा. तर हा पक्ष 1962 साली या पक्षातून फुटून बाहेर पडलेला दिसून येतो. आणि मग प्रामुख्याने या पक्षाचं पण वैशिष्ट्य बघा, समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही यांचा पुरस्कार करणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. शिवाय कामगार, शेतकरी, शेतमजुरांचं हित जोपासणारा हा पक्ष आहे. आणि त्याचबरोबर या पक्षाचा साम्राज्यवादाला प्रचंड विरोध आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. हा तिसरा पक्ष आपण अभ्यासलाय, तो आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. विळा आणि हातोडा हे त्याचं चिन्ह आहे. म्हणजे चुकून जोड्या लावा आल्या,
संकल्पचित्र विचारलं तर प्रत्येक पक्षाचं चिन्ह पण माहीत असणं गरजेचं आहे. स्थापना वर्ष माहीत असणं गरजेचं आहे. एकूण राष्ट्रीय पक्ष माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पक्ष तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, याला BJP असं म्हणतो. आणि याच पक्षाचे सध्या आपल्या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे कार्यरत असलेले दिसून येतात. आता या पक्षाबद्दलची माहिती सांगतो. अर्थात तुम्हाला परिचय आहे, त्यांचं निवडणूक चिन्ह आहे भारतीय जनता पार्टीचं, ते म्हणजे कमळ. आता एक लक्षात घ्या, या पक्षाचा इतिहास पहा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 साली भारतीय जनसंघ हा पक्ष स्थापन झाला 51 साली. नंतर मग पुढे प्रामुख्याने जेव्हा 1977 साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जो जनता पक्ष स्थापन झाला त्या जनता पक्षामध्ये भारतीय जनसंघ विलीन झाला. मोरारजी देसाई बघा त्या कालखंडात जनता पक्षाचे काय झाले होते, पंतप्रधान झाले होते. तर 1977 साली भारतीय जनसंघ हा जनता पक्षामध्ये विलीन झाला, परंतु जनता पक्ष काही दीर्घ काळ टिकला नाही. 80 ला पुन्हा निवडणुका झालेल्या दिसून येतात. म्हणून 1980 साली हा भारतीय जनसंघ पुन्हा त्या जनता पक्षातून बाहेर पडला आणि स्वतंत्र पक्ष स्थापन झाला 1980 साली, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी. आता या पार्टीचं धोरण काय आहे बघा, की आपली जी प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे, या परंपरांचं संस्कृतीचं जतन करण्याचं धोरण या जनता पक्षाचं आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरांचं जतन करण्याचं धोरण या पक्षाचं आहे. आणि या पक्षाचं अजून खास दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक सुधारणांवरती भर, देशाचा आर्थिक विकास याच्यावरती या पक्षाचा प्रामुख्याने भर असलेला दिसून येतो. तर सध्या सत्तेवर असणारा हा महत्वपूर्ण भारतामध्ये असणारा भारतीय जनता पार्टी हा एक महत्वपूर्ण पक्ष दिसून येतो. त्याच्यानंतर पुढे आहे बहुजन समाज पक्ष, बसपा. तर हा जो बहुजन समाज पक्ष आहे, हा बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली 1984 साली आणि या पक्षाचं चिन्ह आहे हत्ती. हत्ती हे या पक्षाचं चिन्ह प्रामुख्याने आहे. हा पक्ष बहुजन समाज पक्ष काशीराम यांनी स्थापन केलेला आणि काशीराम यांच्याच पत्नी म्हणजे मायावती, ज्या उत्तर प्रदेशमध्ये काही दिवस मुख्यमंत्री होत्या. तर 1984 साली हा बसपा बहुजन समाज पक्ष स्थापन झाला. या पक्षाचा समाजवादी म्हणजे हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष प्रामुख्याने आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या बहुजनांच्या हिताची जपवणूक करणं हे या पक्षाचं धोरण आहे. बहुजनांच्या हाती सत्ता मिळवून देणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. तर असा हा बहुजन समाज पक्ष. त्यानंतर पुढचा पक्ष आहे जो पश्चिम बंगालमध्ये आपल्याला प्रभावाने दिसतो, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. ज्या पक्षाच्या प्रामुख्याने आता आपल्याला ममता बॅनर्जी दिसतात. तर या पक्षाची स्थापना झाली 1998 साली, तृणमूल काँग्रेस या पक्षाची प्रामुख्याने. आणि स्थापनेनंतर म्हणजे 98 साली स्थापना झाल्यानंतर 2016 मध्ये या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली. जे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी जे निकष असतात ते पूर्ण केल्यामुळं 2016 साली या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली दिसून येते. आणि या पक्षाचं जे धोरण आहे त्यामध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचं धोरण आहे. तर या पक्षाचं हे निवडणूक चिन्ह आहे तृणमूल काँग्रेसचं. हे 3 पानांचं जे फूल आपल्याला दिसतंय खाली, या टाईपचं चिन्ह या तृणमूल काँग्रेसचं आहे. आणि हा पक्ष 7वा राष्ट्रीय पक्ष
ज्याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रात जास्त आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाची स्थापना झाली 1999 साली आणि याचे सर्व आपल्याला माहिती आहे. सध्या शरद पवार जे आहेत, माननीय शरद पवार साहेब, त्यांचा हा पक्ष आहे. 99 साली याची स्थापना झाली. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ. राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. तर आपल्याला माहिती आहे की 1999 साली खरं काँग्रेसमधून बाहेर पडून हा पक्ष स्थापन झालेला दिसून येतो. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून 1999 साली शरद पवारांनी या पक्षाची स्थापना केलेली दिसून येते. या पक्षाचा सुद्धा विश्वास कशावरती आहे? लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवरती या पक्षाचा विश्वास आहे. आणि विशेष म्हणजे जरी हा काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडला परंतु काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 पासून 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता, काँग्रेस बरोबर युती करून. आणि तसंच केंद्रामध्ये सुद्धा 2004 पासून 2014 पर्यंत काँग्रेसच्या बरोबर युती करून हा केंद्रामध्ये सुद्धा म्हणजे युपीए सरकारमध्ये सुद्धा समाविष्ट असलेला पक्ष होता. तर हा आपल्या देशातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या भारतातले जे प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे ते मी तुम्हाला सांगितले. डोक्यात ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही काही जणांच्या मनात येईल, सर हा राष्ट्रवादी पक्ष तर आपल्या राज्यात पण आहे पण हा राष्ट्रीय पक्ष आहे. लक्षात घ्या, प्रादेशिक पक्ष वेगळे. कारण का राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी ज्या अटींची पूर्तता ते पक्ष करतात त्यांनाच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. तर आपल्या भारतातले हे प्रमुख 7 राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपी, बहुजन समाज पक्ष म्हणजे बसपा, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता इथे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 2009च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचबरोबर 2014च्या ज्या लोकसभेच्या निवडणूक झाल्या त्यात कोणत्या पक्षाला किती जागा लोकसभेमध्ये मिळाल्या त्याबद्दलची पण माहिती आहे. बघा, जसं 2009 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला लोकसभेत 206 जागा मिळाल्या, 2014 साली फक्त 44 जागा मिळाल्या. म्हणजे तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की 2014 मध्ये बीजेपी सत्तेवर आलेलं दिसून येतं. कारण 2014 मध्ये बीजेपीला 282 जागा लोकसभेमध्ये मिळाल्या आणि बीजेपीलाच म्हणजे भारतीय जनता पक्षाला 2009 मध्ये फक्त 116 जागा मिळालेल्या दिसून येतात. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 9 जागा लोकसभेमध्ये मिळाल्या, 2014 साली फक्त 6 जागा त्यांना मिळाल्या. बहुजन समाज पक्ष मायावतींचा या पक्षाला 2009 साली लोकसभेच्या 21 जागा मिळाल्या आणि 2014 साली तर एकही जागा मिळाली नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याला 2009 मध्ये 16 जागा मिळाल्या आणि 2014 मध्ये फक्त 9 जागा मिळाल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्ष याला 2009 मध्ये 4 जागा मिळाल्या आणि 2014 मध्ये 1 जागा मिळाली. म्हणजे ही राजकारणामध्ये ही जी पडझड असते ती कशी असते ती गोष्ट पण लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रीय पक्षाबद्दलचा हा पूर्ण व्हिडिओ बघत आहोत. या प्रकरणामध्ये आपण जे घटक बघितले त्यामध्ये बघतोय आपण की भारतातले प्रमुख राष्ट्रीय पक्ष कोणते, त्यांची निवडणूक चिन्ह तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेलीच आहे. जसं बघा, पहिला पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं हे निवडणूक चिन्ह आपल्याला दिसून येतं, पंजा. त्यानंतर दुसरा पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. या पक्षाचं निवडणूक चिन्ह तुम्हाला इथे दिसते ते आहे, ते म्हणजे विळा आणि आपल्या गव्हाच्या ओंब्यांसारखं दिसतं ना कणीस, ते चिन्ह आपल्याला दिसून येतं.
त्यानंतर तिसरा पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, त्याचं हे निवडणूक चिन्ह आहेत बघा, विळा आणि हातोडा. त्याच्यानंतर चौथा राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. या भारतीय जनता पक्षाचं हे निवडणूक चिन्ह ते म्हणजे कमळ. त्याच्यानंतर पुढे बघितलं आपण बहुजन समाज पक्ष, त्याचं हे निवडणूक चिन्ह ते आहे हत्ती. त्याच्यानंतर आपण बघितलं की शरद पवारांचा जो राजकीय पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर त्याचं निवडणूक चिन्ह घड्याळ. आणि त्याचबरोबर अजून एक राजकीय पक्ष आहे तो म्हणजे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. या तृणमूल काँग्रेसचं हे निवडणूक चिन्ह आहे. प्रामुख्याने 3 रंगीत पानं दिसत आहेत आपल्याला प्रामुख्याने, तर ते तृणमूल काँग्रेसचं चिन्ह आपल्याला दिसून येतं. आपल्या पाठ्यपुस्तकात आकडेवारी दिलेली आहे, तर या दृष्टिकोनातून आपण पहिल्या भागामध्ये भारतातल्या राष्ट्रीय पक्षांबद्दलची माहिती इथे घेतलेली आहे. या पाठामध्ये मुख्य संकल्पना राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्षाची वैशिष्ट्य, पक्षविरहित लोकशाही ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. पक्षपद्धती, भारतातील पक्षपद्धतीचं बदलतं स्वरूप, पक्षाचे 2 मुख्य प्रकार आहे, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेचे निकष पण सांगितले मी तुम्हाला. त्याचबरोबर आपल्या भारतातील प्रमुख 7 राष्ट्रीय पक्षांची माहिती सांगितली. हे सर्व व्यवस्थित तुमच्या नोंदवहीमध्ये नोंदवून घ्या व्यवस्थितरित्या. आणि मग दुसरा भाग आपण जो बघणार आहोत प्रादेशिक पक्ष, तो भाग बघितल्यानंतर गृहपाठ स्वाध्याय व्यवस्थित पूर्ण करा आणि बारकाव्याने प्रत्येक घटकाचा अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला छान यश मिळेल. आपण आता इथे थांबूया. धन्यवाद.